नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, ऑगस्ट महिनाही आता संपला, पण कांदा दरामध्ये म्हणावं तशी भाववाढ अजून दिसून आलेली आहे। नाशिक झालं, पुणे झालं, अहिल्यानगर, सोलापूर हे कांद्यासाठी माहेरघर मानलं जातं, परंतु आता याच विभागातील शेतकऱ्यांकडे भरपूर प्रमाणामध्ये कांदा साठून आहे। अजूनही काही शेतकऱ्यांच्या बाराख्या त्या ठिकाणी फोडलेल्या नाहीत। दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवामध्ये कांद्याला त्या ठिकाणी बाजारभाव वाढतो आणि या अपेक्षेनं बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी कांदा साठवून ठेवला होता, परंतु अधिक कमीच्या दरवाढीनं एकूणच शेतकरी आता त्या ठिकाणी बुचकळ्यामध्ये पडलेला आहे। एकूणच कांद्याची निर्यात ही त्या ठिकाणी सुरू आहे। एनसीएफ आणि नाफेडने सुद्धा कांद्याची खरेदी बंद केली आहे, तरी देखील बाजारामध्ये सुधारणा होत नाही। आताचे हे जे काय घसरलेले बाजारभाव आहे ते नेमके शेतकऱ्यांपुरतेच आहे की व्यापाऱ्यांनाही याचा तोटा सहन करावा लागतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। बघा, आता राज्यात अजूनही 60 ते 65% उन्हाळा कांदा त्या ठिकाणी शिल्लक आहे आणि त्यातच अजून 2 महिन्याने महाराष्ट्रातील लाल कांदा सुद्धा मार्केटमध्ये येणार आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती कांद्याचे दर नेमके काय असू शकतात, सोबतच सप्टेंबर महिन्यात बाजारभाव कांद्याला वाढणार का असा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून वारंवार विचारला जातोय। चला तर जाणून घेऊया तर नेमकं काय अपडेट याच्याबद्दल त्या ठिकाणी आलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, एकूण कांदा बाजारभावाचं गणित जर का आपण पाहिलं तर त्या ठिकाणी कांदा बाजारभाव हे लागवडीचं क्षेत्र किती आहे, परिणामी त्या ठिकाणी मार्केटमध्ये येणारी कांद्याची आवक किती आहे, मागणी आणि पुरवठा यांचं गणित नेमकं कसं आहे, सोबतच त्या ठिकाणी देशांतर्गत कांद्याचा वापर किती आहे आणि परदेशी त्या ठिकाणी निर्यात कांद्याची किती होते, परकीय चलन हे राज्यामध्ये किती येते किंवा भारतामध्ये किती येते, या सर्व गोष्टींवरती कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी अवलंबून असतात। बघा, राज्यात अजून जर का आपण जर पाहिलं तर 60 ते 65% शेतकऱ्यांकडे त्या ठिकाणी अजूनही कांदा त्या ठिकाणी शिल्लक आहे। विशेषतः नाशिक झालं, नगर झालं, पुणे झालं या विभागांमध्ये शेतकऱ्यांकडे अजूनही कांदा चाळीमध्ये अजूनही कांदा त्या ठिकाणी शिल्लक आहे आणि बाजारभावाची अजूनही ते वाढ पाहत आहेत। बघा, आजचे बाजारभाव जर का कांद्याचे जर का पाहिले तर साधारण कांद्याला 15 ते 16 रुपयाच्या दरम्यान आज त्या ठिकाणी सरासरी बाजारभाव भेटलाय। सोबतच त्या ठिकाणी 25 ते 26 रुपये एवढ्या दराने त्या ठिकाणी नंबर 1चा जो काही कांदा आहे त्याला त्या ठिकाणी बाजारभाव भेटताना दिसत आहे, परंतु हा फार थोड्या कांद्यासाठी त्या ठिकाणी बाजारभाव मिळत आहे। या उलट जर का आपण पाहिलं तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील जी काय कांद्याची आवक आहे ती कांद्याची आवकही त्या आता त्या ठिकाणी घटलेली आहे। म्हणजे बाजारामध्ये येणारा जो काय कांदा आहे, मार्केटमध्ये येणारा जो काय कांदा आहे त्या कांद्याची आवक आता त्या ठिकाणी घटलेली आहे। यासोबतच सप्टेंबर महिन्यामध्ये अति पाऊस त्या ठिकाणी आता हवामान विभागानं त्या ठिकाणी सांगितलेला आहे आणि याच महिन्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आर्ली खरीपचा जो काय कांदा असतो त्याची लागवड आता सुरू असते आणि जास्तीचा जर का पाऊस जर झाला, अतिवृष्टी जर का झाली तर या कांदा पिकाचं सुद्धा त्या ठिकाणी नुकसान परिणामी होऊ शकतं आणि म्हणूनच पुढे येणारा जो काय मार्केटमध्ये येणारा जो काय कांदा आहे त्याची आवकही त्या दरम्यान त्या ठिकाणी कमी होऊ शकते। तसं बघायला जर गेलं तर दक्षिणेकडील जो काय कांदा आहे मग त्यामध्ये आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, आता इथंही त्या ठिकाणी कांद्याचा हंगाम म्हणजे कांद्याच्या हंगामाचा पहिला जो काय टप्पा आहे तो आता त्या ठिकाणी संपलेला आहे आणि एकूणच महाराष्ट्राचा जो काय कांदा आहे तो आता त्या ठिकाणी दक्षिणेकडील राज्यात त्या ठिकाणी जातोय। आता तसं पाहायला जर गेलं तर उत्तर भारतात जो काय कांदा जातो तो त्या ठिकाणी महाराष्ट्रातूनच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जातं, परंतु आता श्रावण महिना संपला असल्यानं तिकडच्या सुद्धा कांद्याची जी काय डिमांड आहे ती आता त्या ठिकाणी वाढलेली आहे। परंतु मागच्या वर्षी एक रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न त्या ठिकाणी कांद्याचं असल्यानं कांद्याचा खप व्हायला त्या ठिकाणी अजूनही थोडा वेळ लागतोय। बघा शेतकरी मित्रांनो, गणपती उत्सव संपल्यानंतर त्या ठिकाणी येतो पितृपक्ष। पितृपक्षामध्ये सुद्धा भाज्यांची सोबतच त्या ठिकाणी कांद्याची आवकही त्या ठिकाणी वाढून जाते, कांद्याची डिमांडही त्या ठिकाणी वाढून जाते, म्हणूनच पितृपक्षामध्ये त्या ठिकाणी बऱ्याचशा वेळा कांद्याला बाजारभाव आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो। यानंतर येते ती म्हणजे नवरात्र। नवरात्री या सणामध्ये सुद्धा त्या ठिकाणी कांद्याचा वापर, कांद्याचा जो काय वापर असतो तो त्या ठिकाणी आपल्याला वाढलेला पाहायला मिळतो। इथून पाठीमागं सुद्धा आपण पितृपक्ष झालं, नवरात्र झालं, या कालावधीमध्ये दसऱ्याच्या कालावधीमध्ये पूर्ण कांद्याला बाजारभाव त्या ठिकाणी इथून पाठीमागं जर तुम्ही इतिहास पाहिला असेल तर त्या ठिकाणी राहिलेले आहे। एकूणच कांद्याची मागणी या ठिकाणी आता वाढणार असल्याची माहिती त्या ठिकाणी बाजारभाव अभ्यासकांच्या वतीनं त्या ठिकाणी आपल्याला मिळत आहे। पहा शेतकरी मित्रांनो, ही जी काय माहिती आहे ही अतिशय खात्रीलायक सूत्रांकडून त्या ठिकाणी आपल्याला मिळत आहे। पहा, आता जे काय कांदा बाजारभाव अभ्यासक आहेत त्यांनी पूर्ण जो काय वर्ष आहे त्या वर्षाचा पूर्ण त्या ठिकाणी एकूण बाजारभाव असेल, एकूण लागवड क्षेत्र असेल किंवा देशांतर्गत वापर असेल, परदेशी निर्यात असेल, या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच काहीतरी निष्कर्ष त्यांनी त्या ठिकाणी आता काढलेला आहे।
आहे. बघा शेतकरी मित्रांनो, अजूनही ज्या शेतकऱ्यांकडे कांदा त्या ठिकाणी शिल्लक असेल त्या शेतकऱ्यांनी अतिशय लक्षपूर्वक त्या ठिकाणी बाजारभाव पाहिले पाहिजे आणि बाजारभाव पाहून कांद्याची टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी विक्री जर का केली तर कांद्याला एक सरासरी बाजारभाव त्या ठिकाणी मिळू शकतो आणि अशा पद्धतीने शेतकऱ्याचं त्या ठिकाणी भांडवल फिटून शेतकऱ्याला 4 पैसे नफा हा त्या ठिकाणी मिळू शकतो. शेतकरी मित्रांनो, माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती लवकरात लवकर त्या ठिकाणी शेअर करा. तुमच्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा. भेटत पुढच्या एका नवीन व्हिडिओ एका नवीन अपडेट्स. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.